इयत्ता 8वी पाठ सांख्यिकी आणि या पाठातील मागच्या व्हिडिओमध्ये आपण मध्य कसा काढायचा तो पाहिलेला आहे। आज आपण सराव संच 11.1 सोडवणार आहोत। प्रॉब्लेम आहे फर्स्ट प्रॉब्लेम, इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे। त्यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा। आता हा जो प्रॉब्लेम आहे हा कृती बेस्ड प्रॉब्लेम आहे। आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे चौकटी दिलेल्या आहेत ह्या रिकाम्या चौकटी त्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे, कॅल्क्युलेशन करून उत्तर लिहायचं आहे। आता इथं रोपांची संख्या दिलेली आहे। रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांक, ज्याला आपण xi या नोटेशनने दाखवतो। विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवारता आहे, म्हणजे एक रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हे सांगणं, म्हणजे आपण त्या प्राप्तांकाची काय सांगतोय, वारंवारता सांगतोय, जी आपण fi ने दाखवतोय। आणि तिसरा जो टेबल आहे तो काय असणार आहे आपला fi गुणिले xi, म्हणजे प्राप्तांक आणि वारंवारता यांचा आपल्याला इथे काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। तर प्राप्तांकाची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे। रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची म्हणजे किती रोप लावले, एक विद्यार्थी म्हणजे एक रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती किती आहे, 4 आहे, म्हणजे एक या प्राप्तांकाची वारंवारता 4 आहे। 2 रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 आहे, म्हणजे 2 या प्राप्तांकाची वारंवारता किती आहे, 6 आहे। 3 रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 12, 4 रोप लावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 8। आता हे xi आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 आणि fi ची संख्या आपल्याला दिलेली आहे 4 6 12 8। आता आपला तिसरा जो कॉलम आहे तो तिसरा कॉलम आहे fi गुणिले xi। आणि यानंतर पुढे इथं जे विद्यार्थी संख्येमध्ये जो आपल्याला n दिलेला आहे, n म्हणजे काय, तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे आपल्याला याची काय करावी लागेल, टोटल करावी लागेल। ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याची आपण जी इथं टोटल करून लिहिली तर आपल्याला काय मिळतं, n मिळतं, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या मिळते आपल्याला 8 8 आणि 2 10 10 आणि 6 16 16 आणि 4 20 20 ला 0 हातचे आले 2 2 आणि 1 3, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा विद्यार्थी संख्या किती आहे, 30 आहे। आता 30 हे आपलं उत्तर करेक्ट आले की नाही हे पाहण्यासाठी थोडं आपण गणिताकडे जाऊया। इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी म्हणजे 30 विद्यार्थी ही आपली टोटल संख्या आहे। 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या इकडे आहे आणि विद्यार्थी किती आहेत मग टोटल आपले 30 आहे, म्हणजे आपले n बरोबर उत्तर किती आलेलं आहे, 30, ते करेक्ट आहे, हे आपल्याला लक्षात आलं। त्यानंतर आपल्याला fi गुणिले xi करायचं आहे। fi गुणिले xi म्हणजे 4 गुणिले 1 4 1 4, 6 गुणिले 2 6 2 12, 12 गुणिले 3 12 2 24 12 3 36, 8 गुणिले 4 म्हणजे 8 चौक 32। आता आपल्याला याचं काय करायचं आहे, समेशन करायचं आहे, याला आपण समेशन म्हणतो। समेशन करायचं म्हणजे काय, तर ह्या आलेले जे काही गुणाकार आपण करून आणलेले जे उत्तर आहेत त्या उत्तरांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे, ज्याला आपण सिग्मा fi xi म्हणतो। सिग्मा fi xi करत असताना आपण बेरीज करूया। इथे 6 आणि 2 8 8 आणि 2 10 10 आणि 4 14 14 ला 4 हातच्याला 1 3 आणि 3 6 7 आणि हातचा 1 8, म्हणजे टोटल किती आले आपले 84 आलं। सिग्मा fi xi बरोबर 84 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आता इथे आपल्याला मध्य काढायचा आहे। मध्य आपण जो x बार ने दाखवतो याला वाचत असताना x बार वाचायचा आहे। x बार बरोबर आता सूत्र काय आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, सूत्र आहे सिग्मा fi xi। आता इथं मावत नाही म्हणून मी वरती लिहिलं चौकटीत, सिग्मा fi xi छेद n, म्हणजे थोडक्यात काय, तर सिग्मा fi xi ची किंमत आपल्याला इथे ठेवायची आहे, जी की आपली किती आलेली आहे, 84 आलेली आहे। 84 भागिले n म्हणजे किती, 30। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे। इथे आपण भाग घालूया, 6 ने भाग जातो, 6 5 30 6 1 6 6 चौक 24, परत आपण भाग घालूया, 5 1 5 5 2 10 5 8 40, म्हणजे 2.8
हे आपला काय येतो, मध्य येतो. प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य आहे 2.8. हे आपलं काय असेल, उत्तर असेल. कृतीपत्रिका आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायची आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण. एकलारा गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. इथे सारणी ऑलरेडी दिलेली आहे, आपल्याला सारणी तयार करायची आवश्यकता नाही, कारण ती ऑलरेडी दिलेली आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय आहे, वीज वापर युनिटमध्ये दिलेला आहे आणि कुटुंबाची संख्या म्हणजे मे महिन्यामध्ये 25 कुटुंबांनी किती वीज युनिट वापरलेला आहे हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे वीज युनिट म्हणजे प्राप्तांक आहेत आपल्यासाठी आणि ते XI ने दाखवणार आहोत आपण. आणि कुटुंबाची संख्या आपल्याला वारंवारता म्हणायचं आहे, FI ने दाखवणार आहोत आपण. 30 वीज युनिट वापरलेल्या कुटुंबांची संख्या आहे 7. 45 वीज वापर केलेल्या कुटुंबांची संख्या आहे 2. 60 युनिट वीज वापर केलेल्या कुटुंबांची संख्या आहे 8. 75 वीज वापर केलेल्या कुटुंबांची संख्या आहे 5. 90 युनिट वीज वापर केलेल्या कुटुंबांची संख्या आहे 3. याची आपण जर टोटल केली तर टोटल आपली 25 यायला पाहिजे, कारण 25 आपण कुटुंबाची जी संख्या दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये 25 दिलेली आहे, म्हणून आपण बेरीज करूया. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, 18 आणि 7 25. म्हणजे आपले n बरोबर काय येतं, उत्तर 25 येतं. आता आपल्याला काय करायचं आहे, FI गुणिले XI करायचं आहे. आपण FI गुणिले XI करूया. 7 गुणिले 30 करायचं आहे आपल्याला. 7 गुणिले 30 याचं उत्तर येतं 7 त्रिक 21 म्हणजे 210 उत्तर येतं. 45 गुणिले 2 म्हणजे 90 उत्तर येतं. आपण व्यवस्थित मांडून घेऊया, कारण आपल्याला बेरीज करायची आहे पुन्हा. 60 गुणिले 8, 8 सखा 48 म्हणजे 480 उत्तर येतं. 75 गुणिले 5 याचं जे उत्तर येणार आहे 375. त्यानंतर 90 गुणिले 3 याचं उत्तर येतं 9 त्रिक 27 म्हणजे 270. आता आपण काय करूया, सिग्मा FI XI करूया. सिग्मा FI XI म्हणजे या FI XI ची आपल्याला बेरीज करायची आहे सगळ्यांची. 5 बेरीज येते, युनिट प्लेस 5. 7 आणि 7 14, 7 त्रिक 21 22, 23, 23 आणि 9 32, 2 हातचे आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. म्हणजे उत्तर आलं आपलं सिग्मा FI XI किती आलं, 1225. सॉरी, इथे येईल 14. म्हणजे सिग्मा FI XI किती येईल, 1425. आता आपल्याला इथे प्रॉब्लेममध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती? 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती आहेत, 2. हे आपलं उत्तर असेल. ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता? आता 5 वारंवारता असणारा प्राप्तांक शोधायचा आहे. वारंवारता या कॉलममध्ये 5 वारंवारता असलेला प्राप्तांक आहे 75. त्यानंतर n बरोबर किती, n ची संख्या आपण काढलेली आहे 25. n बरोबर येतं 25. आणि सिग्मा FI XI किती आलं, 1425. तर इथं आपण लिहूया 1425. यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढायचा आहे आपल्याला. आणि मध्य काढण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे x बार. आपण वहीवरती काढूया मध्य. मध्य काढण्यासाठीचं सूत्र आहे x बार. x बार बरोबर सिग्मा FI XI छेद n. हे आपलं काय असेल, सूत्र असेल. सिग्मा FI XI छेद n. सिग्मा FI XI ची किंमत आपण काढलेली आहे 1425. त्यामुळे इथे येईल 1425. आणि n म्हणजे एकूण संख्या आणि n आहे 25, म्हणून मी इथे काय करणार आहे, 25 ने भागणार आहे. 5 5 25, 5 दुने 10, 4 उरले 5 8 40, पुन्हा 2 उरले 5 5 25. परत 5 ने भाग घालूया. 5 1 5, 5 5 25,
किती उरले? 3 उरले. 5 सते 35, म्हणजे आपलं उत्तर आलं 57. एक्स बार बरोबर किती आलं आपलं? 57 आलं. म्हणून आपली इथं उत्तर येईल मे महिन्यामध्ये प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा जो मध्य आहे तो एक्स बार बरोबर 57. हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे दिलेली आहे. म्हणजे एकूण कुटुंबातील सदस्यांची संख्या दिलेली आहे. एका कुटुंबात 1 आहे, दुसऱ्या कुटुंबामध्ये 6 आहेत संख्या, तिसऱ्यामध्ये 7, असे एकूण 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या दिलेली आहे. तर ती सदस्यांची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढायचा आहे. म्हणजे आधी आपल्याला काय करायचं आहे? वारंवारता सारणी तयार करायची आहे आणि मग आपल्याला काय काढायचं आहे? मध्य काढायचा आहे. वारंवारता सारणी तयार करण्यासाठी आपल्याला सदस्यांची संख्या किती आहे? सुरुवात 1 पासून आहे, तर शेवट किती आहे? सर्वात लहान संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी संख्या किती आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि मग आपण ठरवूया की वारंवारता सारणी कशी तयार करायची. तर या प्रॉब्लेममध्ये सर्वात लहान संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी संख्या जी आहे ती 7 आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? सदस्य संख्या एक्स आहे बरोबर 1 ते 7 आपल्याला कॉलम करावे लागतील. मग एक जे कुटुंबाचे जे सदस्य संख्या आहे असे किती कुटुंब आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. मी इथं कॉलम तयार करून घेतलेला आहे आणि मोजून पण घेतलेला आहे. सदस्य संख्या एक्स आहे, कुटुंबांची संख्या एफ आहे. एक सदस्य संख्या असलेल्या कुटुंबाची संख्या जी आहे ते 1 आणि इथे एक आहे 2, म्हणजे 2 सदस्य संख्या आहे. तर 2 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 8 आहे. 3 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 7 आहे. 4 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 8 आहे. 5 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 7 आहे. 6 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 6 आहे आणि 7 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 2 आहे. हे कसं मोजायचं हे इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. 1 ला आपण काहीतरी असं साइन करायचं आहे. इथं 1 आहे, पुढं 1 शोधायचं आहे, इथं 1 आहे, म्हणजे 2च 1 आपल्याला इथे मिळत आहेत म्हणून इथं 2 लिहिलेलं आहे आपण. एक संख्या असलेले 2. त्यानंतर 2 सदस्य संख्या असलेले कुटुंब मी गोल केलेलं आहे 2 ला. तुम्हाला पण असंच करायचं आहे. 2 ला गोल करा. 2 प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे 2 आहे तिथे तिथे गोल करा आणि मोजा ती संख्या. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 2 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या 8 आहे. तसंच 3 साठी वेगळं काहीतरी नोटिफाय करा 3 ला आणि ती संख्या मोजा. 4 ला तसंच, 5 ला आणि 6 7 ला पण तसंच करायचं आहे आणि ही एक्झॅक्ट कुटुंबांची संख्या आपल्याला काढायची आहे. आता ही आपण काढलेली कुटुंबांची संख्या करेक्ट आहे की नाही ते कसं पाहायचं आहे आपल्याला? याची टोटल करा. याची टोटल केली तर 2 आणि 6 8, 8 आणि 7 14, 14 आणि 8 22, 22 आणि 7 29. सॉरी, नीट मोजूया आपण. 8 आणि 2 10, 10 आणि 7 17, 17 आणि याची बेरीज करण्याची एक सोपी पद्धत मी सांगेल. हे 8 होतं, इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे. ह्या 7 मध्ये इथं 1 मिसळूया, 8 झाले आणि हे 1 इथं मिसळूया म्हणजे 8 झाले. 8 8 8 8 8 म्हणजे 8 5 40. ही आपली काय असेल? कुटुंबांची संख्या असेल, जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथे दिलेली आहे. 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या म्हणजे n बरोबर आपलं 40 हे करेक्ट उत्तर आहे. आता आपण काय करूया? गुणाकार करूया. एफ आय गुणिले एक्स आय, बे एके बे, 8 दुणे 16, 7 त्रिक 21, 8 चौक 32, 7 पाचे 35, 6 6 36, 7 दुणे 14. हे आपलं काय आलेलं आहे? एफ आय गुणिले एक्स आय आलेलं आहे. आता आपल्याला परत इथं काय करायचं आहे? सिग्मा एफ आय एक्स आय लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर याची आपल्याला बेरीज करायचं आहे. सिग्मा एफ आय एक्स आय आपण बेरीज करूया. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18, 18 आणि 8, 8 आणि 7 14, म्हणजे 18 आणि 8 24, 24 आणि 2 26, 26 ला 6, हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, म्हणजे 156 ही आपली काय आलेली आहे? बेरीज आलेली आहे.
आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य बरोबर एक्स बार. एक्स बार बरोबर सूत्र आहे सिग्मा FIXI छेद n. एक्स बार बरोबर सिग्मा FIXI ची किंमत आपली आलेली आहे 156 भागिले 40. आता इथे आपण काय करूया, 4 ने भागूया. 4 1 4, 4 0 0, 4 2 8, 4 त्रिकम 12, 3 उरले, 4 9 36. म्हणजे एक्स बार बरोबर येतं 39 भागिले 10, म्हणजे याला आपल्याला लिहिता येतं 3.9. तर आपला मध्य आलेला आहे 3.9. त्यानंतर लास्ट प्रॉब्लेम आहे. मॉडेल हायस्कूल नांदपूर ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करा आणि सामग्रीचा मध्य काढा. आता इथे प्रकल्पांची संख्या दिलेली आहे 2 3 4 1 2 3 1 असं 20 वर्षात सादर केलेले त्यांनी काय केलेले आहेत, विज्ञान आणि गणिताचे प्रकल्प यांची संख्या इथे दिलेली आहे. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, वारंवारता सारणी तयार करायची आहे. आता दिलेल्या प्राप्तांकामध्ये सर्वात लहान प्राप्तांक 1 आहे आणि सर्वात मोठा जो प्राप्तांक आहे तो काय आहे, 5 आहे. हे आधी आपण शोधून घ्यायचं आहे 1 आणि 5. मग आपल्याला काय करायचं आहे, विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या आपल्याला XI म्हणायची आहे आणि वर्ष जे आहे ते आपल्याला काय म्हणायचं आहे, वारंवारता, म्हणजे एका वर्षामध्ये सादर केलेल्या गणित व विज्ञान प्रकल्पांची संख्या असं आपल्याला वारंवारता सारणी तयार करून घ्यायची आहे. आणि ती वारंवारता सारणी सुरुवात 1 नी होईल आणि शेवट 5 नी होईल. एक संख्या किती आहेत ते मोजायचं आहे. एक संख्या असलेले आपण मोजूया. इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे 3 संख्या आहेत 1च्या. त्यानंतर 2च्या संख्या मोजूया आपण. 1 2 3 4 5 6, म्हणजे 2 प्रकल्प सादर केलेले. 6 वेळेस त्यांनी 20 वर्षात 6 वेळेस त्यांनी 2 प्रकल्प सादर केलेले आहेत. त्यानंतर 3 1 2 3 4 5, सॉरी इथे 1 आहे 6, असं विसरतं म्हणून सिरियली जायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6. त्यानंतर 4 असलेली संख्या 1 2 3, 4 प्रकल्प सादर केलेली संख्या आहे. 3 वेळेस त्यांनी 4 सादर केलेले आहे. त्यानंतर 5 1 2, म्हणजे 5 प्रकल्प सादर केलेली संख्या फक्त 2 वेळेस आहे. 2 वर्ष त्यांनी सादर केलेली संख्या आहे 5 5. आपण आता हे वारंवारता सारणीमध्ये मांडून घेऊया आणि त्याची सामग्रीचा मध्य काढूया. आपण इथे सारणी तयार करून घेतलेली आहे. एक प्रकल्प सादर केलेल्या एक गणिताचा आणि विज्ञानाचा प्रकल्प सादर केलेले त्यांचे वर्ष आहेत. 3 वर्ष त्यांनी एक प्रकल्प सादर केला आहे. 6 वर्ष त्यांनी 2 प्रकल्प सादर केलेले आहेत. 6 वर्ष त्यांनी 3 प्रकल्प सादर केलेले आहेत. 3 वर्ष त्यांनी 4 प्रकल्प सादर केलेले आहेत आणि 2 वर्ष त्यांनी 5 प्रकल्प सादर केलेले आहेत. म्हणून आपण प्रकल्पांची संख्या म्हणजे XI घेतलेला आहे. प्राप्तांक जे आहेत ते आपली प्रकल्पांची संख्या आहे आणि FI हे आपलं काय असेल, वर्ष असेल. आपण काय करूया आता, सिग्मा FIXI काढण्यासाठी गुणाकार करूया. त्याआधी आपण n काढूया. n बरोबर आपलं करेक्ट आहे की नाही, काउंटिंग केलेली संख्या आपली करेक्ट आहे की नाही ते पाहूया आपण. 3 आणि 6 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, म्हणजे आपली जी n बरोबरची जी संख्या आहे ती 20 आहे. ते बरोबर आहे कारण 20 वर्षाचा आपल्याला इथं प्रकल्पाची संख्या दिलेली आहे. त्यानंतर आपण सिग्मा FIXI काढण्यासाठी आपण आधी FIXI काढून घेऊया. 3 1 3 याचा गुणाकार करूया. 6 त्रिक 18, बेरीज आपल्याला करायची आहे म्हणून एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. 6 त्रिक 18, 4 त्रिकम 12 आणि 5 दुने 10. आता आपल्याला ही बेरीज करायची आहे. 8 आणि 3 11, 11 आणि 8 19, 20 21, 21 ला 1 हातचे आले 2. त्यानंतर 2 आणि 3 4 5 6 61 ही आपली काय येत आहे, बेरीज येत आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, सिग्मा FIXI छेद n काढायचं आहे. आपल्या इथे थोडीशी चूक झालेली आहे. 6 दुने 12 येईल इथे. आपण 6 दुने 12 येईल म्हणजे आपली बेरीज पण चुकलेली आहे.
3 आणि 2 5, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15ला 5, हातच्याला 1 आणि 4 आणि 1 5, 55 आपली बेरीज येईल. थोडंसं जरी चूक झाली तरी आपला प्रॉब्लेम चुकतो, त्यासाठी आपल्याला लक्ष देऊन करायचं आहे. इथे येईल 55, 55 भागिले 2 आपल्याला काय करायचं आहे, भाग घालायचा आहे. बे के बे, बे शून्य शून्य, बे दुने 4, 1 उरला, बे साते 14, 1 उरला, दशांश दिला आपण, बे पाचे 10, 27.5/10 म्हणजेच ह्याचं उत्तर येईल. हे 10 आपल्याला भागायचं आहे, 10ने भागायचं आहे. तर आपण काय करूया, एक संख्या 1 शून्य आहे भागाकारात, म्हणजे 1 दशांश आपण काय करूया, डावीकडे सरकून घेऊया. 2.75 हे आपलं काय असेल, x बार असेल. म्हणजे मध्य काय असेल आपला, मध्य बरोबर 2.75. अशा पद्धतीने आपण सराव संच जो आहे 11.1 यामधील सर्व उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.